महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण, आरोपीचा व्हिडिओ समोर आल्याने नवा ट्विस्ट। अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे मॉर्निंग वॉक दरम्यान अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली होती। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली। आरोपींनी गुजर यांना टिळकनगर परिसरातील निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली आहे। गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी 7च्या दरम्यान कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली। त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवत अपहरण केले होते। यानंतर आता मारहाण करणाऱ्यांनी यामागचे कारण सांगितले आहे। अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे बुधवारी सकाळी अपहरण करून त्यांना मारहाण केल्याने मोठी खळबळ उडाली होती। सुरुवातीला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपातून ही मारहाण झाल्याचं म्हटलं जात होतं, पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे। खुद्द अपहरणकर्त्यांनीच एक व्हिडिओ शेअर करून यामागील खरे कारण उघड केले आहे। अपहरण आणि मारहाणीमागचं खरं कारण उघड। या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण तापले असताना मारहाण करणाऱ्या शिवप्रेमी चंदू आगे आणि त्यांच्या साथीदारांनी समोर येत एक व्हिडिओ जारी केला। या व्हिडिओतून त्यांनी अपहरण आणि मारहाणीमागचे नेमके कारण स्पष्ट केले। चंदू आगे यांनी केलेल्या दाव्यानुसार सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते। महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे संतापून शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी गुजर यांचे अपहरण केले आणि त्यांना मारहाण केली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे। अहिल्यानगर पोलिसांनी या प्रकरणी अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तिथून जात असताना सचिन गुजर मला तिथे दिसला। यावेळी मी त्याला तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द का वापरतो, अरे तुरे का करतो असं विचारलं। त्यावर त्याने तुझा बाप लागतो का असं म्हटलं। त्यामुळे माझा राग अनावर झाला आणि मी त्याला बेलापूर रोडला 2-3 फटके मारले। छत्रपती शिवरायांसाठी त्यांना 2 फटके मारले। मी खोटं बोलणार नाही, जे केले ते मान्य करणार। माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायचा तर करा, मी जामीनसुद्धा घेणार नाही असं चंदू आगे म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर।